नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलणार आहे. जे आपल्या आयुष्यामध्ये जे निर्णय असतात फार महत्त्वाचे, त्यावर थोडं तुमच्याशी मी बोलणार आहे. मित्रांनो, असा एखादी निर्णय जो आपल्या जोडीदाराचा असो, मग तो त्याच्या किंवा आपल्या जे मुलीच्या किंवा मुलाच्या आयुष्यात जर एक चुकीचा निर्णय जर घेतला तर त्याच्या आयुष्यभर माणसाला पश्चाताप करावा लागतो. त्याच्यामुळे एवढंच बोलेन मित्रांनो की कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक विचार करूनच हा निर्णय घ्यावा आणि शेवटच्या टप्प्यात पोहोचावं की हां, मी घेतलेला निर्णय हा बरोबर आहे की चूक आहे याची एकदा तपासणी त्याच वेळेस करून घ्यावी. त्याच्यानंतरच मग शेवटच्या टप्प्यावरती पोहोचावं असं मला वाटतं. कारण की एकदा एक असा चुकीचा निर्णय घेतलेला आपल्याला आयुष्यभर मग पश्चाताप करत बसावा लागतो. आणि तो मग आपल्या मुलीच्या आयुष्यातला असो की मग मुलाच्या आयुष्यातला असो, फार विचारपूर्वक घेणं फार महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. आणि असाही निर्णय असतो कधी कधी की ज्यामुळे आपल्याला एक चुकीचा निर्णय जेव्हा आपण घेतो त्यामुळे आपल्या जवळचे काही आपले लोक दुखावतील. त्याच्यामुळे असा चुकीचा निर्णय कुठलाही घेऊ नका जेणेकरून आपल्या जवळचे लोक आपल्याला दुखावतील म्हणून. आणि त्यामध्ये मग आपले आईवडील असू शकतात, आपली बहीण असू शकतात, आपला भाऊ असू शकतो. असा कुठलाही निर्णय घेऊ नका ज्यामुळे आपले लोक दुखावतील, एवढंच बोलणार आहे. आणि खास करून नवरा बायकोच्या तर आयुष्यात एवढंच बोलणार आहे की घटस्फोटासारखा विषय किंवा भांडणासारखा विषय, खास करून भांडणासारखा विषय जर नवरा बायकोच्या जर आयुष्यात जर भांडण होत असेल आणि त्याचा निर्णय तुम्ही एवढ्या टोकाचा घेऊन जर घटस्फोटावर आणून त्याला संपवण्याचा जर प्रयत्न असेल तर असा अजिबात करू नका. हल्लीच्या काळी मुलाला मुलगी मिळत नाही, मुलीला मुलगा मिळत नाही आहे. त्यामुळे एवढी टोकाची भूमिका घेऊ नका का जेणेकरून तुम्हाला एक आपला चांगला जोडीदार म्हणून गमवावा लागेल. नंतर तुम्ही पश्चाताप करत बसाल की नाही बा, तो मुलगा खरंच चांगला होता, ती मुलगी खरंच चांगली होती. नंतर पश्चाताप करायच्या शिवाय आपल्याकडे कुठला दुसरा पर्याय नसतो. त्याच्यामुळे विचारपूर्वकच निर्णय घ्यावा असं मला वाटतंय. तुमच्या प्रतिक्रिया यावर काय ते तुम्ही मला नक्कीच कळवा. आणि हो, खास करून जे मी आता बोललोय की घटस्फोटाचे निर्णय फार विचार करून घ्या मित्रांनो, नाहीतर मग शेवटी पश्चातापाशिवाय मग काहीही उरत नाही. एवढंच बोलेन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये, एवढंच बोलणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. आणि माझा व्हिडिओ मित्रांनो किती जण बघत आहे, काय बघत आहे हे मला माहीतच आहे. पण मित्रांनो, एक मला असं वाटते की आपला एक मराठी माणूस, एक मराठी यूट्यूबर मोठा व्हावा म्हणून तुमच्या सर्व यूट्यूब फॅमिलीकडून, मराठी बांधवांकडून, मराठी भगिनींकडून सर्वांना मी विनंती करेन की माझे व्हिडिओ कृपया आवर्जून बघत चला. काही चूक वाटल्यास त्यामुळे मला तुम्ही कमेंटमध्ये समजू शकता. मी नक्कीच कमेंट वाचण्याचा प्रयत्न करतो. मला कोणाचंही कमेंट येत नाही. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडतात हेही मला तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवत जा, जेणेकरून मी आपला व्हिडिओ आणखी छान बनवण्याचा प्रयत्न करेन. तर एवढंच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.